वगैरे धुवायचे बाकी. तर मी सगळ्यात अगोदर आता स्वयंपाक लावून घेते, म्हणजे पूर्ण झालेला आहे तरी आता पोळ्या बाकी तर पोळ्या करून घेते, कारण मग नंतर खूप कंटाळा पण येईल आणि थकवा जाणवेल त्यामुळे. आणि कसं आहे, लहान बाळ असल्यामुळे ते केव्हाही उठू शकतो, त्याचं टायमिंग नसल्यामुळे मला पहिले जे स्वयंपाक वगैरे जेवण ज्या काही गोष्टी असतात त्या करून घ्याव्या लागतात. तर आता पहिले मी करून घेते, पोळ्या वगैरे टाकून घेते आणि मग कपडे वगैरे धुवून. आणि आज केसही धुतलेले आहेत मी, कारण मिस्टर घरी असल्यामुळे, कारण बाळ उठून जातं त्यामुळे मी आज केस धुवून घेतलेले आहेत. तर चला, मस्त चमचमीत अशी गंगाफळची भाजी झालेली, प्लस भात झालेला आहे आणि ही रात्रीची उरलेली आपली वांग्याची भाजी. तर आता पीठ वगैरे मळून घेते मी आणि त्याचबरोबर आपलं वरण जे आहे ते गरम करायला, म्हणजे उकळी यायला ठेवलेलं आहे, बिना फोडणीचं करणार आहे. तर इथे पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आहे, सगळं झालेलं आहे. व्हिडिओ शूट करायचं राहिलंच, कारण माझं लहान बाळ उठलं होतं. महाराजांनी आवाज दिला आणि मग जावं लागलं त्यांच्याकडे. मग त्याचे आंघोळ वगैरे सगळं झालं, तर त्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही. मी दाखवलंच तुम्हाला ताट वगैरे. आणि बघा, किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे मी. सगळे भांडे वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर कपडे वगैरे पण वॉश करून घेतले मी सगळेच. त्यानंतर हे मिस्टरांनी काढून ठेवलेलं होतं फिल्टर, त्यांनी वॉश करून घेतलेलं आहे. तर फिल्टर वॉश कसं करायचं, प्री फिल्टर, तर त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तर नक्कीच जाऊन बघा. शॉर्ट व्हिडिओ आहे. तर इथे काढून ठेवलेलं होतं, मग त्यामुळे मी जी अशी हा जो स्क्रब आहे मी क्वचितच यूज करते, भांड्यांना नाही यूज करत. जसं की हे फिल्टर वगैरे असेच यूज करते, त्यासाठी ठेवलेलं होतं. तर त्यातलं मी ही ग्रीन कलरचं स्क्रब आहे ते घेऊन घेतलं आहे आणि त्याच्याने व्यवस्थित आतला जो भाग आहे तो स्वच्छ करून घेत आहे, कारण त्याच्यात पण असं जसं गाळ वगैरे याला असतो ना, तसं गाळ लागलेला असतो, त्याच्यात गाळ असतो त्याच्यामध्ये. तर ते किसने स्क्रबने व्यवस्थित निघून जातं, त्यामुळे मी स्क्रबने घासून घेते त्याला व्यवस्थित. आणि त्याचबरोबर आपल्याला घासल्यानंतर आपण जो पिण्याचं पाणी असतं त्याच्यानेही नंतर वॉश करून घेणार आहे मी. तर इथे व्यवस्थित धुवून घेते आणि बाहेरच्या साईडला रेग्युलर स्क्रबने आणि जो काही साबण असतो आपला किंवा लिक्विड वगैरे त्याच्याने घासून घेते. बाहेर काही प्रॉब्लेम नाही आहे आपण कुठली किसणी वगैरे स्क्रब वगैरे लावलं तर. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही नवीन असणार आपल्या चॅनलवर, तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा आणि आवडल्यास कमेंट करा, शेअर करा. तर असेच नवीन नवीन मी आता व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आजपासून आपल्या चॅनलवर 90% तरी रेग्युलर व्हिडिओ राहणार आहेत, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला पुन्हा पुन्हा भेट द्या आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. तर आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी ते. आणि हे जे किचनची खिडकी आहे माझी, त्याच्यावर ठेवलेले असतात मी मनी प्लांट. मला खूप आवडतात असं मनी प्लांट वगैरे किंवा कुठलेही झाडं लावायला, तर त्यामुळे मी असं सतत चालूच असतं माझं, हे लाव ते लाव किंवा असं. मग मी हे क्लीन करत राहते 2-4 दिवसांनी, पाणी चेंज करत राहते किंवा त्याच्यातलं पाणी सुकून जातं. जसं की आता उन्हाळा आहे त्यामुळे पाणी लवकर त्याचं संपणार आहे, त्यामुळे पाणी वगैरे चेंज करणं, असं त्यांना वॉश करणं, तर खूप छान वाटतं. असं केल्याने मला खूप आनंद भेटतो. आणि माझ्या बाल्कनी किंवा गॅलरी म्हणू शकतो, तिथे पण मी खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. तर मी नक्कीच एखाद्या वेळेस तोही ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासोबत, की माझ्या बाल्कनीत किंवा माझ्या गार्डनमध्ये कोणते कोणते झाडं आहेत आणि मी कशा पद्धतीने त्यांना मेंटेन करून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. त्या व्हिडिओसाठी मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आता मस्त वॉश करून घेतलेत ते मनी प्लांट. आणि ते आता इथे सगळं क्लीन वगैरे झालं आहे, घराला पोछा वगैरे मारून घेतलेला आहे, सगळंच बऱ्यापैकी आवरलं आहे. फक्त हा जो हॉल आहे त्याची हालत बघू शकता कशी झालेली आहे. तो म्हणजे माझा मोठा मुलगा आहे, तो तसंच करू तो, त्यामुळे मग म्हटलं तर तो झोपल्यानंतर आपण आवरूया. तर इथे मस्त पिक्चर बघितला जात होता. तर हा पिक्चर कोणता आहे आणि तुम्ही बघितलेला आहे की नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर पिक्चर बघता बघता आमच्या कॉलनीत जे आशा वर्कर वगैरे आहेत त्यांचा कॉल आला आणि आज 4 मार्च असल्यामुळे पोलिओचा डोस द्यायचा होता.
5 वर्षाच्या आत मुलांना, तर त्यामुळे माझे दोघंही मुलांना द्यायचं होतं. तर मी पटकन त्याला उठवलं. माझे मिस्टर घेऊन जाणार होते त्यांना, तर उठवलं आणि त्याची तयारी करत होती मी इथे असं. तर मी म्हणजे लहान मुलाला मी टिक्का लावला, जसं की काजळ वगैरे. तर लगेच मोठा मुलगा आला आणि मला पण लावायचं असं वगैरे. मग त्यालाही लावला. तर असंच चालू असतं, मी पण असं वगैरे असं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.